बीडमधील हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केसमध्ये घुलेच्या टाकळी गावामध्ये सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना, पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। बीड पोलीस ठाण्यामध्ये अचानक नवीन 5 पलंग कसे, आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका, फक्त बीडच का, सर्वच पोलीस ठाण्यामध्ये स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख। बीड पोलीस ठाण्यामध्ये पलंग नाही तर कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा, माध्यमातील पलंग आणल्याच्या बातम्या चुकीच्या, बीड शहर पोलीस ठाण्यामधील सूत्रांची माहिती। शरण येण्याआधी वाल्मिक कराड उज्जैनसह कर्नाटक गोव्यामध्ये लपला, स्वतःच्या गाडीनं सर्व ठिकाणी फिरल्याची माहिती, सीआयडी चौकशीमध्ये महत्वाची बाब समोर। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवल्यानंतर तपशील माहिती सीआयडीनं मागवली, कराडची बँक खाती परळी आसपासच्या परिसरात। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संजय राऊतांचं ट्विट, एका हत्येला जबाबदार ठरल्यानं अल्लू अर्जुनला अटक झाली, इकडे खून अपहरण खंडणीचे गुन्हे करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय, राऊतांचा निशाणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही जण अद्यापही फरार असणाऱ्या आरोपींना कुणी फरार केलं हे चौकशीमध्ये समजणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। 25 जानेवारीला अंतरवाली सराठीमध्ये सामूहिक उपोषण, 25 तारखेची लढाई अंतिम, ताकदीनं अंतरवालीमध्ये या, जरांगे पाटलांकडून मराठा समाजाला आवाहन। मस्साजोगमधील ग्रामस्थांचं सामूहिक जनसमाधी आंदोलन मागे, आरोपींना लवकर अटक करण्याच्या पोलिसांचं आश्वासन, वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं, पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं, अजित पवारांच्या आई आशा पवारांचं विठुरायाकडे साकडं। दादांच्या आईने पवार कुटुंबियांबाबत केलेली प्रार्थना योग्य, कुटुंब एक असलं पाहिजे, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य, तर एकत्र येण्याचा निर्णय दोघांचा, आमची ना नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। हनुमानाप्रमाणे माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, शरद पवारांकडे जाणार, आमच्यासारख्या खूप जणांना अडचण झालीय म्हणत लोटांगण घालणार, झिरवाळांची माहिती। कोकणामध्ये ठाकरे गटाला भाजप देणार जोरदार धक्का, माजी आमदार राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार, शिर्डीमधल्या 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रवेश निश्चित, सूत्रांची माहिती। तर साळवी 2 दिवसामध्ये भूमिका मांडणार, ठाकरेंना सोडून जाण्यास पदाधिकारी तयार नसल्याची माहिती, साळवींची मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा, तर साळवींनी ठाकरेंशी फोनवरून संवाद साधला, सूत्रांची माहिती। ठाकरेंचा स्वभाव तसाच, जोपर्यंत माणसांची गरज असते तोपर्यंत त्याला विचारणार, नंतर वाऱ्यावर सोडणार, राजन साळवींच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणी लक्ष घालणार नसेल, त्या भावनेतून पक्ष बदलाची भावना राजन साळवींची झाली असेल, चांगल्या लोकांनी पक्षामध्ये यावं आणि जनतेसाठी काम करावं, राजन साळवींच्या नाराजीवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। विलेपार्ले मतदारसंघातील ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची तयारी, जितेंद्र जनावळेंकडून शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची चाचपणी सुरू। नवीन वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी, 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार, बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याची तयारी, तर महापालिका निवडणुकीमध्ये युती न झाल्यास स्वतंत्र लढण्याची आमची तयारी, स्वतंत्रपणे लढण्याच्या ऐवजी एवढी आमची ताकद, नरेश म्हस्के यांचं वक्तव्य। महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नाही, 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारला नसल्याची माहिती, शपथविधीला 17 दिवस उलटूनही 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही। आधी 30 मंत्री होते, आता 42 झालेले आहेत, तर सगळ्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पदभार स्वीकारला, मकरंद पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचा आढावा घेतला। या आठवड्यामध्ये मंत्री पदभार घेतील, काहींचा पूर्वनियोजित कार्यक्रम, तर काही जण विदेशामध्ये गेलेत, मंत्र्यांकडून पदभार न स्वीकारण्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पालकमंत्री या आठवड्यामध्ये जाहीर होतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सुतोवाच, तर सरकार स्थापनेला विलंब झाल्याचीही कबुली। जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे सोडणार, भाजपच्या सदस्य अभियान नोंदणी कार्यक्रमात नारायण कुचेंचं वक्तव्य। सावकारे आणि आणखीन एक व्यक्ती मध्ये आल्यानं मंत्रिपद हुकलं, मात्र पुढच्या 2.5 वर्षांनी जिल्ह्याच्या विकासाचा रथ पुढे नेऊ, मंत्रिपद न मिळाल्यानं अर्जुन खोतकरांकडून खंत व्यक्त, तर मंत्रिपदाचेही संकेत। कार्यकर्त्यांच्या प्रेमापेक्षा कोणतेही पद मोठं नसतं, आयुष्यामध्ये कधीही दुःखाची अवस्था कायम नसते, मंत्रिपद नाकारल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य।
2.5 वर्ष थांबावं लागेल असं मला शिंदेंनी सांगितलेलं. 2.5 वर्षामध्ये काय होईल माहिती नाही, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष. निवडणुकीबाबत 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही. महिलांविरोधातील अत्याचारामध्ये वाढ. महिलांबाबतच्या तक्रारींसाठी संपर्क कक्ष सुरू करा. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. काही लोक सिल्लोडला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. नाव न घेता सत्तार यांचा रावसाहेब दानवेंवर निशाणा. तर संभाजीनगरमध्ये गुंडगिरी. संभाजीनगरमध्ये जाऊन काम करणार, गुंडगिरी संपवणार, सत्तारांची प्रतिक्रिया. लोकसभेला अब्दुल सत्तारांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं. सत्तार यांची मैत्री काही लोक विसरले. रावसाहेब दानवेंचं नाव न घेता कल्याण काळेंची टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यामध्ये विविध उद्घाटन आणि लोकार्पण. अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा 75 वर्षानंतर शुभारंभ. तर नव्या हेलिपॅडचंही उद्घाटन. गडचिरोलीमध्ये 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण. 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश. आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम. 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये होता सहभाग. आज दुपारी 12 वाजता कॅबिनेटची बैठक. सर्व मंत्र्यांना हजर राहण्याचे आदेश. राज्यामधील कायदा सुव्यवस्थेवर मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांशी संवाद साधणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नाशिक दौऱ्यावर. साई दर्शन, शनी दर्शन आणि त्र्यंबकेश्वर इथे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार. मुक्त विद्यापीठामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित राहणार. खासदार चंद्रशेखर आझाद आज परभणीमध्ये येणार. न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. तर आंबेडकरी चळवळीमधले नेते विजय बाकोडेंच्याही घरी भेट देणार. सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज मुंबई नाका इथे कार्यक्रमाचं आयोजन. सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला छगन भुजबळ अभिवादन करणार. राज्यामधल्या औषध खरेदीची तपासणी करण्याचे आदेश दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार. मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. बच्चू कडू यांनी अभिनेता नाना पाटेकर यांची भेट घेतली. नाना पाटेकरांच्या पुण्यामधल्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली. आमदार नरेंद्र भोंडेकरांनी भंडाऱ्यामधल्या पवनी तहसील कार्यालयामध्ये बैठक घेतली. तालुक्यामध्ये पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण न होण्यासाठी उपाययोजना करणार. दुहेरी हत्याकांडात नागपूर हादरलं. इंजिनियर मुलानं आईवडिलांना संपवल्याची धक्कादायक घटना. 6 वर्षांपासून इंजिनिअरिंग करत होता, मात्र विषय बॅक राहत असल्यामुळे दुसरे काहीतरी करण्याचा दिला होता सल्ला. मनामध्ये राग धरून हत्या केली. 4-5 दिवस घरातच ठेवले होते मृतदेह. नागपुरातील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हत्या प्रकरण. आरोपी मुलानं 5 दिवस बहिणीला स्वतःच्या घरी न नेता काकांच्या घरी नेलं. आई बाबा मेडिटेशनसाठी बँगलोरला गेल्याचं बहिणीला सांगत होता. पोलीस तपासामध्ये माहिती समोर. कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण. आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलिसांचा शेगावात पंचनामा. हत्येनंतर आरोपी कुठे राहिला, कुणी मदत केली, त्या घटनास्थळाचा घेतला आढावा. कल्याणमधील आरोपी विशाल गवळीची आज पोलीस कोठडी संपणार. आज पुन्हा पुढील सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजर केले जाणार. कल्याण अल्पवयीन मुलीचं अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 2023 मध्ये दाखल होता पॉक्सोचा गुन्हा. गुन्ह्यामध्ये 90 दिवसामध्ये पोलिसांनी चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल न केल्यानं कायद्याची पळवाट काढत जामीन मिळवल्याची माहिती. संबंधित दोषींवर कारवाई होणार. जळगावच्या पाळधीमधील राड्याप्रकरणी 7 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यानं झाला होता वाद. मंत्री गुलाबराव पाटलांच्या चालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. 3 आरोपींवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल. पाळधी गावात वादानंतर देण्यात आली तक्रार. छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा विभागामधील 21.59 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण. आरोपी हर्ष कुमारकडून घोटाळ्याच्या पैशातून मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी. शेतकऱ्यांना खतांच्या किमतीवर अधिकची सबसिडी मिळणार. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी वाढीव निधी देण्याचाही निर्णय. खतांची 1 पिशवी 1350 रुपयाला मिळणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा. मुंबईतील रस्त्यांवर नव्यानं चर खोदकामाला मनाई. वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना. केवळ पाणी पुरवण्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीच्या दुरुस्तीला परवानगी. कल्याण डोंबिवलीमध्ये आज 18 तास पाणी पुरवठा बंद. जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती केली जाणार. मुंबई बोट दुर्घटनेमध्ये नीलकमल बोट राजबंदर किनाऱ्यावर. विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बोटीची तपासणी होणार. नौदलाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस नीलकमल बोटीची तपासणी करणार. लोणावळ्यामध्ये एकविरा गडावर मधमाशांचा भाविकांवर हल्ला. हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडल्यानं मधमाशांचा हल्ला. भाविकांची पळापळ तर बहुतेक भाविकांना मधमाशांचा चावा.
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रुग्णालयातून डिस्चार्ज. भिवंडीमधील आकृती रुग्णालयामध्ये मागील 10 दिवसांपासून विनोद कांबळीवर सुरू होते उपचार. घरासमोर लघुशंकेला विरोध केल्यानं टोळक्याकडून गोळीबार आणि दगडफेक. घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. पुण्यामधल्या लोणी काळभोळ गावामधला प्रकार. पुण्यामधल्या कोथरूडमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री दहशत माजवण्याचा प्रकार. टोळक्याकडून तलवारी दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न. टोळक्याकडून 4 चाकी दुचाकी वाहनांची तोडफोड. कोथरूडमधील सुतारतारा भागामध्ये भीतीचं वातावरण. पनवेलच्या कामोठेमध्ये ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये दोघांच्या हत्येचा संशय. घरामध्ये आई आणि मुलाचे मृतदेह सापडले. मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण असल्याची माहिती. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी रुग्णालयामध्ये पाठवले. सोसायटीचे सीसीटीव्ही पोलीस तपासणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खासगी शाळेमध्ये रेड्याचा हैदोस. शाळेच्या मैदानामध्ये खेळत असलेल्या विद्यार्थ्यांना रेड्याची धडक. तब्बल 15 विद्यार्थी जखमी असल्याची माहिती. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. नवी मुंबईमधल्या खारघर पोलिसांनी विदेशी नागरिकाला आसरा दिल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी पळाला. केशव कडू असं पोलिसांना चकमा देऊन पळालेल्या संशयिताचं नाव. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं निलंबन. वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांची कार्यतत्परता. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडून असलेल्या युवकाला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयामध्ये नेलं. धावपळीमुळे तरुणाला वेळीच उपचार मिळाले. पाणी पुरवठा आणि कचरामुक्त कसब्यासाठी अहवाल सादर करून तत्काळ कार्यवाही करा. महापालिकेमधील विविध खाते प्रमुखांची भेट घेत कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी नागरिकांचे प्रश्न मांडले. नवी मुंबईतील भर रस्त्यांवर दारूचे अड्डे. नेरूळ एलपी बस स्थानकाजवळ संध्याकाळी मद्यपींचा अड्डा. तक्रार करूनही पोलिसांचं दुर्लक्ष. अद्याप कारवाई नाहीच. नवी मुंबईमध्ये 31च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बनावट दारूच्या बाटल्यांसह 2 आरोपी ताब्यात. कोल्हापूरच्या इचलकरंजी नाकाबंदी दरम्यान 50 ते 55 वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई. शिवाजीनगर गावभाग, शहापूर आणि शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई. नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत 31 डिसेंबरच्या रात्री नाकाबंदी दरम्यान 41 लाखांची रोकड जप्त. शिवाजी पुतळा परिसरात स्कूटरवरून रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना पकडलं. बदलापूरमध्ये राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन. आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून 5 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान गांधी चौकामधल्या मराठी शाळेच्या क्रीडांगणावर कीर्तन महोत्सवाचं आयोजन. धुळ्यामध्ये केंद्र शासनाच्या सीसीआयच्या कपाशी केंद्रावर तब्बल 3 लाख क्विंटल कापसाची आतापर्यंत खरेदी. मात्र केंद्रावर शेतकऱ्यांसाठीच्या विविध किचकट अटींमुळे कापूस विकणं जिकिरीचं. धुळ्यामध्ये शेतात मुबलक पाणी असल्यानं रब्बी पिकांमध्ये तण वाढले. मात्र मजुरांची कमतरता. मजुरांना फाटा देत शेतकऱ्याकडून शेतामध्ये कोळपणी सुरू. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव पूर्वीप्रमाणे संध्याकाळी सुरू होणार. कोरोना काळामध्ये निर्बंधामुळे संध्याकाळचे लिलाव करण्यात आले होते बंद. नंदुरबार जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यानं जिल्ह्यामध्ये पालकमंत्री भाजपचा देण्यात यावा. भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड करण्यात आलेल्या टरबूज काढणीला सुरुवात. मात्र वातावरणामध्ये सातत्यानं बदल होत असल्यानं पिकावर परिणाम होण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून वातावरणामध्ये सातत्यानं बदल. भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत. सोलापूर जिल्ह्यामधल्या म्हाडा शहरातील आनंद सातपुते या व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे आगीची मोठी घटना टळली. ऐनवेळी नगरपंचायतची अग्निशमन यंत्रणा कामी आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होणार. ज्या शाळांकडून मागणी होईल त्या ठिकाणी पहिलीचा वर्ग सीबीएसई पॅटर्ननुसार सुरू केला जाणार.